काय करतील? आपण ठरवलं मौतीलाच गाडी द्यायचं नाही. त्यांना कोण म्हणे मौतीला येणार नाही, त्या मौतीला गाडीला जावी देणार नाही. घेऊ का? तिला फुलं द्यायचं नाही, फुलं देणार नाही ना. जन्माच्या वेळेस जे लागत ना, जन्माच्या वेळेस ते सुद्धा आपल्या ओबीसीकडे, आणि मरायच्या वेळेस लागतात त्या ओबीसीकडे. काय सांगतात ते, काय धमक्या देतात आपल्याला? आपलं कोणी वैरीन दुश्मन नाही. आपल्याला एकत्र आपण राहिलोय, मित्र भावाने राहिलोय, आपण सुखदुःखात आपण तालुक्यात राहिलोय, जिल्ह्यात राज्यात राहिलोय एक ठिकाणी. आणि हे म्हणतात भुजबळ दंगली घडवायचे. भुजबळ नाही दंगली, यांना दंगली घडवायचे. आणि दंगली घडवली त्याने तिथं त्या आंतरवाली सराठी गावात दंगली त्यांनी दंगली घडवल्यात, जाळपोळी केल्यात. का बरं? क्षीरसागरांचंच घर दिसलं त्यांना. मी तो वाडा पाहिलाय, केशरगाव क्षीरसागरचा वाडा मी स्वतः पाहिलाय. त्यांचे जावई महेंद्र माझ्या सासऱ्याचे मित्र होते. माझं लग्नच त्या महेंद्र साहेबांनी जमवले. डायरेक्टर ऍग्रीकला होते ते. तेव्हा वाडा मी पाहिलाय त्या तिथं त्या बेडचा. का बरं? तेच घर दिसलं यांना. राऊत हॉटेल. हा, ते राऊतच का हॉटेल दिसलं? म्हणजे हे सगळं ठरून षडयंत्र आहे. हा छोटा वर्ग जो दाबलेला आहे तो दाबलाच राहिला पाहिजे. याला वर येऊनच द्यायचं नाही. यांना सड्या रचनावाला माहिती आहे, थोडा खटके आहेत आपल्यामध्ये. काय नाही थोड्या काढून टाका आता. इथं कुणी नेता नाही, कुणी मोठा नाही, कुणी बारीक नाही. सगळे एकत्र, सगळे आल ओबीसी. फक्त मी काल काय म्हणलं, कुणीतरी हे पाहिजे निमंत्रक म्हणून 2-3 जणांची नाव घेतली आपण. कोऑर्डिनेशन ज्याला म्हणतो ना, व्हॉट्सअपवर सगळं चालत नाही. शेवटी फोन करायला लागतो, डायलॉग करायला लागतो. कुणीतरी त्याचं ते करायचं असतं म्हणून 2-3 जण नेमलेत. नंतर तुम्ही जसे म्हणले ना, कार्यकारिण्या, ओबीसी संघटना, नंतर जे काही करायचं नाही आपलं ऑफिस सुरू करू, सगळं आपलं अकोल्यात ऑफिस सुरू करू, आणि नंतर करू आपण सगळं ते. आणि सध्या आपलं त्यांच्यावर काय बोलायचं नाही. आपण मजबूतीने एकत्र व्हायचं. पहिल्यांदा आपली दर्शा ज्याला म्हणतो ना, आपली ताकद एकत्र आपण जेवढी दाखवू ना, काही त्यांच्यावर बोलायची गरज नाही, काही टीका करायची गरज काही. आपण यांना मजबूत संघटित झालो ना, आपण आज बेदखल आहे. तुम्हाला सांगतो आज बेदखल आहे. हा, ते दखल पात्र करण्यासाठी एकत्र व्हावाच लागेल. आणि म्हणून शमशेरपूरची फार चांगली बैठक झाली. आणि जे आज नसतील त्यांना उद्या पुन्हा तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ओबीसी जेवढे असतील ते एनटी, त्यांना उद्या तुम्ही संपर्क करा की तुम्ही आमच्यात या. कुणी कोणालाच बाजूला ठेवू नका. तुम्हाला सांगतो, कोणाला ठेवू नका.